श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर उद्या 12 नोव्हेंबर 2023 रोजी आहे दिवाळीचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी। या दिवशी आपल्याला काय करायचं असतं तर दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं असतं आणि ते तेल किती घालायचं आहे, वाती कशा घालायच्या आहेत, त्याचबरोबर या दिव्यामध्ये अशी कोणती वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरावरती वर्षभर धनवर्षा होत राहील आणि म्हणजेच आपल्या घरामध्ये कधीही पैशाची टंचाई भासणार नाही। तर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपण धनत्रयोदशीचा हा सण साजरा करण्यामागे कारण काय आहे। निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये भरभराट राहू देत यासाठी देवाची आराधना या दिवशी फक्त मनोभावे पूजा जे करत असतात आणि त्याचबरोबर एक सोपं काम जे आहे तर ते दीपदान जे आहे तर ते जर आपण केलं तर त्या संबंधीच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा आपल्या यामुळे दूर होऊ शकतात। कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने आपल्याला 13 पटीने याचा लाभ होत असतो असं सुद्धा म्हटलं जातं आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना संपत्तीपेक्षा आपलं आरोग्य हे महत्त्वाचं असतं। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आरोग्याला आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं आणि जेव्हा देवांनी आणि असुरांनी समुद्रमंथन केले होते आणि तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली, तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आले आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मी मातेबरोबरच धन्वंतरीची सुद्धा पूजा केली जाते। तर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार असल्याने या धन्वंतरीची पूजा केली जाते आणि धन्वंतरी हे देवांचे वैद्य होते, त्यामुळे धन्वंतरी देवाचे पूजन आणि अर्चन हे आपल्याला करायचे असते, त्यामुळे सुद्धा आपल्याला आरोग्य हे लाभत असतं। म्हणूनच आपण दरवर्षी धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी हा सण साजरा करत असतो आणि या दिवशी 13 दिव्यांना प्रज्वलित केल्यामुळे आपल्याला त्याचे 13 पटीने फळ हे मिळत असते। मग ते फळ संपत्ती विषयक असेल म्हणजे संपत्तीमध्ये वाढ होणे किंवा आरोग्य विषय असेल किंवा आपण धन्वंतरी देवाचे पूजन करत असताना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा 13 पटीने सुधारणा होत असते। म्हणजेच काय तर आपल्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी सुद्धा लाभ होत असतो। म्हणूनच आपल्याला या सेवा उपासना करायच्या असतात, त्याचबरोबर काही उपाय सुद्धा आपल्याला या दिवशी करायचे असतात। तर हे 13 दिवे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभरासाठी आपण प्रज्वलित करायचे आहेत। अतिशय प्रभावी उपाय आहे, प्रत्येकाने आवर्जून करायचा आहे। उद्या संध्याकाळी ज्यावेळेला आपण धनत्रयोदशीची पूजा करणार आहोत तर त्यावेळेला तुम्हाला हे 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत। आता या दिवशी आपण जे दीपदान करणार आहोत त्याचबरोबर यमाचा दिवा सुद्धा आपल्याला लावायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तर आपल्याला 13 दिवे सोडून एक वेगळा दिवा बनवायचा आहे कणकेचा आणि त्या दिव्याला सुद्धा आपल्याला यमदीपदान करायचं आहे। आता हे यमदीपदान कसं करायचं आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे मिळेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर पहिला दिवा जो आहे तर तो श्री गणेशांना असतो, दुसरा दिवा हा आपल्या कुलदेवीला असतो, तिसरा दिवा हा आपल्या कुलदेवाला असतो आणि चौथा दिवा जो आपल्या लक्ष्मीला असतो, देवी लक्ष्मीला। त्यानंतर आपला जो 5वा दिवा आहे तर तो भगवान विष्णूंना असतो आणि त्याचबरोबर कुबेरासाठी सुद्धा हा एक दिवा असतो। लक्ष्मीसह कुबेराचं सुद्धा पूजन उद्याच्या दिवशी केलं जातं। त्याचबरोबर अन्नधान्याची देवता जी अन्नपूर्णा आहे तर तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा आपण एक दिवा लावत असतो। तर असे आपण सर्व देवी देवतांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे 13 दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे असतात। आता ते नेमके कसे प्रज्वलित करायचे आणि त्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे किंवा कोणती एक महत्त्वाची वस्तू टाकायची आहे हे आपण पाहूयात। तर दिवे आपण आता कशाचे प्रज्वलित करायचे आहेत तर कणकेचे लावायचे आहेत का मातीचे लावायचे आहेत तर हे आपण पाहूयात। आपल्या घरामध्ये जे आपण इतर वेळेला दिवे लावत असतो तर ते कणकेचे वगैरे लावत असतो, पितळेचे लावत असतो, पण हे जे 13 दिवे आपण लावणार आहोत 13 दिव्यांचं जे आपण दान करणार आहोत तर ते मात्र आपल्याला मातीच्या पणत्याच लावायच्या आहेत। मातीच्या पणत्याच तुम्हाला या ठिकाणी वापरायच्या आहेत आणि धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीकारक वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायच्या आहे। त्यासोबतच लक्ष्मीला प्रिय असलेल्या मातीच्या 13 पणत्या सुद्धा आपल्याला
घरी आणायच्या आहेत। आता दिवाळीच्या दिव्यांची खरेदी सुद्धा बऱ्याच जणांची झालेली असते, तरी सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीला प्रिय असलेले दिवे जे आहेत तर ते खरेदी करून आणायचे आहेत। त्याचबरोबर तुम्हाला ते पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत, 1 तास तुम्हाला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर ते तुम्हाला सुकवत ठेवायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये तेल जे आहे तर ते बराच वेळ राहील। आणि तुम्ही जर तशाच पद्धतीने नवीन पणत्या वापरल्या तर तेल जे आहे तर ते गळायला सुरुवात होते। म्हणूनच तुम्हाला सांगितलेली ही जी टीप आहे तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करा। त्यानंतर आता आपण पाहूयात की आपल्याला दीपदान कसं करायचं आहे। तर तुम्ही जर आता समजा वसुबारसाच्या दिवशी जर यातले 2-3 दिवे जर वापरलेले असतील जे तुम्ही आधी आणून ठेवलेले आहेत तर ते तुम्हाला उद्यासाठी वापरता येणार नाही। स्वच्छ नवीन कोरे दिवेच तुम्हाला यासाठी लागणार आहेत। तर हे दिवे तुम्हाला आणायचे आहेत, त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे किंवा मग तुम्ही शुद्ध गाईचं तूप सुद्धा या ठिकाणी वापरलं तरीही चालेल, किंवा मग तुमच्याकडे गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल। फक्त त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे। त्यानंतर आता बऱ्याच वेळेला काय होतं पहा की सगळ्यालाच तुपाचा उपाय करणं शक्य होत नाही, त्यामध्ये मग तुम्ही तिळाचं तेल सुद्धा वापरलं तरी चालेल, किंवा मग तुमच्याकडे जे कोणतं तेल तुम्ही जे देवपूजेसाठी वापरता तर ते तेल वापरलं तरीही चालेल। त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात घालायची आहे, म्हणजे 2 वातींची मिळून तुम्हाला याच्यामध्ये जोडवात ही टाकायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला 13 दिवे हे तयार करायचे आहेत। आता हे 13 दिवे नेमके कुठे प्रज्वलित करायचे आहेत, तर जिथे आपण धनत्रयोदशीची पूजा मांडणी केलेली आहे तर ती पूजा वगैरे सर्व काही झाल्यानंतर हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि हे दीपदान आपल्याला तिथेच करायचं आहे। पूजा मांडणी समोरच तुम्हाला करायचं आहे। ही पूजा तुम्ही विधिवत केलेली असेल तर तुम्हाला तिच्या समोर करायचं आहे, आणि जर समजा तुम्ही पूजा केलेली नसेल तर मग तुम्ही देवघराच्या समोर सुद्धा हे 13 दिवे लावले तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपल्याला 13 दिव्यांचं दान हे उद्याच्या दिवशी करायचं आहे। आता दिवे लावताना आपल्याला थोड्याशा अक्षदा सुद्धा दिव्यांच्या खाली ठेवायचं आहे, किंवा मग तुम्ही फुलांचं सुद्धा आसन देऊ शकता, कारण की दिव्यांना आपण कधीही जमिनीवरती ठेवत नाही, त्यामुळे आपल्याला थोड्याशा अक्षदा या ठेवायच्या आहेत जमिनीवरती आणि त्यावरती आपल्याला हे 13 दिवे ठेवायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तेलाचे किंवा तुपाचे जे काही तुम्ही करणार असाल तर ते तुम्हाला लावायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला जोडवाती या घालायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला दिव्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचं आहे, तुम्हाला दिव्याला धूप दीप लावायचा आहे, धूप दीप ओवाळायचा आहे, त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हे दीपदान जे आहे तर ते करायचं आहे। आता हे जर हे 13 दीपदान केलं तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही, पैशाच्या अडचणी दूर होतील, कारण धनत्रयोदशीचा अर्थच धनवर्षाव असा होतो। कारण की भगवान कुबेर जे आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मी हे जे दोन्ही देवता आहेत तर हे धनवर्षाव आपल्यावरती करत असतात, आणि म्हणूनच काही लक्ष्मीकारक गोष्टी आपण खरेदी करून आणत असतो, ज्यामुळे आपल्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत असते, आरोग्यामध्ये सुद्धा आपल्या सुधारणा होत असते, आपल्या आरोग्यामध्ये त्याचबरोबर धनामध्ये सुद्धा 13 पटीने वाढ होत असते। इतकं महत्व या धनत्रयोदशीच्या दिवसाला आहे, आणि म्हणूनच हा उपाय करताना आपल्याला अतिशय या महत्त्वाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या आणायच्या आहेत। आता दिव्यामध्ये काय टाकायचं हे आपण पाहूयात। प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2-2 लवंग टाकायचे आहेत। त्याचबरोबर एक अतिशय महत्त्वाची वस्तू जी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, थोडीशी महाग असते पण ही वस्तू तुम्हाला त्या दिव्यांमध्ये टाकायची आहे, त्यामुळे लक्ष्मी देवीची अखंड कृपा आपल्यावरती राहील। आता ती वस्तू म्हणजे काय तर केसर, जे आपण दुधामध्ये टाकतो तर हे केसर आपल्याला केसराची एक जी पाकडी आहे तर ती प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे, आणि ते दिवे तुम्हाला मग प्रज्वलित करायचे आहेत। हे 13 दिवे दान केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, भरभराट होईल, एवढा हा प्रभावशाली उपाय आहे। आणि धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रत्येकाने हा उपाय नक्की आवर्जून करा। तुम्ही जर पूजा केली असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला हे जे 13 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत, आणि त्यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या आवर्जून आपल्याला टाकायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्ही जर उद्याची धनत्रयोदशीची पूजा करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही देवघरासमोर हा उपाय करायचा आहे, आणि सगळे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून लावायचे आहेत, म्हणजे देवांच्याकडे या दिव्यांचं तोंड करून तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला 13 दिव्यांचं दीपदान करायचं आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी करायचं आहे, उद्याच्या दिवशी। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण पैशासाठी कष्ट मेहनत करत असो, देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी कष्ट मेहनत करून घेत असतो, त्या कष्टाला आपल्याला फळ मिळावं, आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी, त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड वास करावी यासाठी हे 13 दिवे प्रज्वलित करून आपल्याला देवांकडे देवांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आणि त्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये आणि धनसंपदेमध्ये सुद्धा वाढ होत असते।
म्हणून आपल्याला हे दीपदान करायचं आहे 13 दिव्यांचं। त्याचबरोबर यमदीपदान सुद्धा आपल्याला करायचं आहे। अकाली मृत्यूपासून वाचण्यासाठी, कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला यमदीपदान सुद्धा करायचं आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।